अजित पवार यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार थांबवला आहे। ना प्रचार सभा ना रोड शो केले जातील, फक्त मतदारांना पत्रके वाटून प्रचार करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। पुणे शहराचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांतीलाल सुरतवाला यांचे आज शुक्रवारी पहाटेच्या सुमारास दुःखद निधन झाले। यवतमाळ जिल्ह्यात ई-केवायसी केल्यानंतरही 58,000 लाडक्या बहिणीची मदत थांबली आहे, म्हणून राज्य शासनाच्या महिला व बाल कल्याण विभागाने यवतमाळ विभागाला पाठवलेल्या अहवालानुसार गृह चौकशी करण्याचे आदेश अंगणवाडी ताईंना देण्यात आले आहेत। कोकणात पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात उमेदवारी अर्ज कायम ठेवणे अथवा विरोधी उमेदवारांना मदत करणे या आरोपावरून भाजपाच्या 23 नेत्यांना 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे। एसटी महामंडळातील चालकांच्या मद्यपानाच्या प्रकारांबाबत गंभीर दखल घेत राज्य परिवहन महामंडळाच्या मुख्यालयाने सर्व आगारात चालकांची कर्तव्यावर जाण्यापूर्वी ब्रेथ अॅनालायझर चाचणी अनिवार्य करण्याचे निर्देश दिले आहेत। अजित पवारांवर अंत्यसंस्कार झाल्यावर आज बारामतीतील विद्या प्रतिष्ठानमध्ये त्यांच्या अस्थी गोळा करण्यात आल्या। विद्या प्रतिष्ठानचे सदस्य आणि पवार कुटुंबांचे जवळचे सहकारी किरण गुजर यांनी सांगितलं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्या ही अजित पवार यांची शेवटची इच्छा होती। उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या विरोधातील दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केलाय। मात्र गुन्ह्यात मानहानीची कलम दाखल असल्याचा हा गुन्हा थेट रद्द करता येणार नाही असं न्यायालयाने स्पष्ट केलंय। यंदाच्या प्रजासत्ताक दिन संचालनात चित्ररथ श्रेणीमध्ये महाराष्ट्राच्या गणेशोत्सव चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला आहे। चंद्रपूर औष्णिक वीज केंद्राने सर्व संकटांवर मात करत ऐतिहासिक विक्रम नोंदविला आहे। 2920 मेगावॅट उत्पादन क्षमतेच्या या वीज केंद्रातून 19 जानेवारी 2026 रोजी 2739 मेगावॅट वीज निर्मिती करण्यात आली असून एकूण क्षमतेच्या 93.80% उत्पादन साध्य करण्यात आले आहे। जळगाव येथील ओनवटी येथे एका 28 वर्षीय महिलेने आपल्या अवघ्या 2.5 वर्षांच्या मुलासह आणि 15 दिवसांच्या नवजात बाळासह विहिरीत उडी घेऊन जीवन यात्रा संपवली। महिलेने इतके टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी साक्षी आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार। तोपर्यंत बघत राहा देशोन्नती। नमस्कार।